आज आम्ही भुलाबाई आणि भोंडल्याची गाणी गाण्याचा कार्यक्रम केला. त्यासाठी प्रत्येकीला काहीतरी खाऊन यायचा होता, तर मी हे असे स्टफ्ड खजूर नेले होते. त्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स 1 चमचा तुपावर भाजले. त्यातच किसलेलं सुकं खोबरं घालूनही चांगलं खमंग भाजून घेतलं. हे गार झाल्यावर यात अगदी 1 चमचा साखर घालून मिक्सरमध्ये याची जाडसर पूड करून घेतली. छोटे छोटे खजूर आणले होते. प्रसाद सुटसुटीत हवा, हातात देण्यासारखा हवा म्हणून मी हे असे छोटे खजूर आणले. त्यातली बी काढली, त्याचा मागचा वाळलेला भाग काढला आणि यामध्ये हे स्टफिंग आता आपण भरणार आहोत. ड्रायफ्रूट्सची पावडर कोरडी वाटली म्हणून त्यात थोडं तूप घातलं. आतलं जे सारण आहे ते निघून जायला नको म्हणून तुपाने थोडं ओलसर करून घेतलं आणि असं दाबून दाबून प्रत्येक खजुरामध्ये आपण हे सारण भरलेलं आहे. त्यानंतर खजूर पुन्हा घट्ट असा बंद करून घ्यायचा आहे. प्रसाद किंवा खाऊ हातात देताना सुटसुटीत हवा, खायलाही सोपा हवा म्हणून अशा प्रकारे हे भरलेले खजूर मी केले होते. प्रत्येकीने आपल्या कल्पकतेने खूप छान छान खाऊ करून आणला होता. तर तुम्हीही कमीत कमी 1 दिवस कोजागिरीच्या दिवशी तरी ही भुलाबाईची किंवा भोंडल्याची गाणी म्हणा आणि असा खाऊ आणून मस्त मज्जा करा.